नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 4,000 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता या योजनेच्या आधीच हप्त्यांचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी बातमी अत्यंत महत्त्वाची देखील आहे. राज्य सरकारने आता या योजनेच्या 6व्या हप्त्याची तयारी देखील सुरू केलेली आहे. तो लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर हा हप्ता कधी जमा होणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा. तर शेती हा आपल्या महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि याच कारणाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केलेली आहे. तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. पण हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत त्यांना मिळू शकते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या विविध गरजा त्यांना भागवण्यास सहाय्य करते. तर राज्यातील हजारो शेतकरी या योजनेच्या 6व्या हप्त्याची आता प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने 5वा हप्ता वितरित केला. त्यानंतर PM किसान योजनेचा देखील 19वा हप्ता मोदी सरकारने वितरित केला, ज्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. आता 6व्या हप्त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलेली असून हा हप्ता मार्च 2025 च्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. योजनेच्या निधीसाठी हिवाळी अधिवेशनात आवश्यक मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांना योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना पुढील काही आठवड्यातच हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्याची चान्सेस आहे. तर याबरोबर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे PM किसान सन्मान निधीचा त्या ठिकाणी जमा झालेला आहे 2,000 रुपये. आणि आता हा नमो किसानचा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊन म्हणून म्हणजेच एकूण शेतकऱ्यांना 2 हप्त्याचे 4,000 रुपयांचा लाभ देखील आता त्या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.